नमस्कार मंडळी, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। जन्माष्टमीच्या सगळ्यांना मंगलमय शुभेच्छा। हिंदू धर्मातील सर्वात पवित्र आणि आनंददायी सणांपैकी जन्माष्टमी हा सण आहे। या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो। श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्र असताना मथुरेच्या कारागृहात देवकी आणि वसुदेव यांच्या पोटी श्रीकृष्णाचा जन्म झाला। हा क्षण संपूर्ण जगाच्या उद्धाराचा आणि धर्मसंस्थापनाचा प्रारंभ मानला जातो। कृष्ण हा केवळ ईश्वर नाही, तर प्रत्येक भक्ताच्या जीवनातील बाळ, मित्र, प्रियकर, मार्गदर्शक आणि सखा आहे। आईच्या दृष्टीने तो यशोदेचा लाडका गोकुळ नंदन आहे। तिच्या मांडीवर खेळणारा बाळकृष्ण प्रत्येक आईला स्वतःच्या लेकराची आठवण करून देतो। गायी राखणाऱ्या गोपिकांसाठी तो सखा आहे, जो त्यांच्या जीवनात आनंद भरतो। अर्जुनासाठी तो सारथी आहे, जो धर्माची गाथा शिकवतो। भक्तांच्या अंतःकरणात तो अवतारी देव असूनही सहज, लागवी आणि हसतमुख मुलाच्या रूपात वावरतो। याच कारणामुळे कृष्णाशी भक्तांचे नाते अत्यंत भावनिक आणि हृदयस्पर्शी आहे। कृष्ण जन्म हा केवळ देवावतार नसून तो अन्याय, अत्याचार, अधर्म याविरुद्धचा विजय आहे। कंसाच्या कारागृहात भीषण काळोखात झालेला कृष्णाचा जन्म हे सूचित करतो की कितीही अंधार पसरला तरी सत्य आणि धर्माचा प्रकाश उगवणारच। म्हणूनच जन्माष्टमी हा सण आपल्याला न्याय, नीती आणि भक्तिभावाचा मार्ग दाखवतो। जन्माष्टमीच्या दिवशी घराघरांत, मंदिरांमध्ये, मठांमध्ये बाळकृष्णाची सुंदर पूजा केली जाते। उपवास करून भक्त प्रभूची आराधना करतात। मध्यरात्री 12 वाजता कृष्ण जन्माचा हा क्षण साजरा केला जातो। त्यावेळी झांज, ताशांचा नाद, घंटानाद, शंखनाद करून जन्मोत्सव साजरा होतो। बाळकृष्णाला पाळण्यात ठेवून झोके दिले जातात। अंगाई गीतं गायली जातात। तुळशीचे पान ठेवून नैवेद्य अर्पण केले जाते, कारण कृष्णाला तुळशी अत्यंत प्रिय आहे। काही ठिकाणी दहीहंडीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होतो। हा खेळ आपल्याला सहकार्य, परिश्रम, संघभावना आणि आनंद वाटून घेणं शिकवतो। बाळकृष्णाशी नातं जीवनातल्या निरागसतेची, प्रेमाची आणि करुणेची आठवण करून देतो। मित्र कृष्णाशी नातं संकटात साथ देणाऱ्या खऱ्या मित्राचे महत्त्व शिकवतो। सारथी कृष्णाशी नातं योग्य निर्णय आणि धर्ममार्ग निवडण्याचे मार्गदर्शन करतो। प्रियकर कृष्णाशी नातं भक्ती, समर्पण आणि आत्मिक प्रेमाचा संदेश देतो। जन्माष्टमी हा केवळ धार्मिक सण नसून भक्ती, आनंद, प्रेम आणि धर्माचा उत्सव आहे। या दिवशी आपण बाळकृष्णाशी जिव्हाळ्याचं नातं जपतो आणि आपल्या जीवनातही त्याच्या शिकवणीचा प्रकाश पसरवतो। जन्माष्टमी आपल्याला शिकवते की जीवन कितीही कठीण असलं तरी प्रेम, श्रद्धा आणि सत्याच्या मार्गाने चालणारा प्रत्येक भक्त हा देवाच्या आश्रयाला असतो।